अहो तुम्ही म्हणता ते दोनदा भेट झाली, ते सांगतात मिटून घ्या मॅटर हे. तुम्ही म्हणता अचानक भेट झाली. सबादने हाणव माणसानं पटनाशी. हे भोळा भाबडा समाज आहे राव. तुम्ही किती सबादने आणलं तरी तुम्हाला वाटतं तुम्हाला लय अक्कल आहे, समाजाला थोडीफार अक्कल असेल ना का नाही. समाज संकटात सापडला, समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला. भोळा भाबडा समाज आहे, सरळ आहे. सरळ लोकांची अशी फसवणूक नाही करायची. मी तुम्हाला काय म्हणते ना, त्याला घरात घेतलं. गरीब मराठ्यांनी विश्वास टाकून घरात घेतलं. तुम्हाला कुणी घरात घेत नव्हतं, हे सत्य आहे. तुम्हाला घरात घेतलं राव, आणि तुम्ही ते घर जाळून टाकलं. जाळणार होते दुसरी, राखरांगोळी करून गेलात तुम्ही विश्वासाची. वाटत नव्हतं धसांनाकडून एवढा विश्वासघात होईल. असे आमदार येते जातात किती कवी. समाज समुद्रासारखा आहे, त्याचं काय होतं. धस असंही म्हणतात की मी भेटून आलो त्या ठिकाणी, मी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही. हे स्वतः बावनकुळेने आज प्रेस घेऊन सांगितलेलं सकाळी. मात्र मी इथून पुढं हे प्रकरण कसं हाताळेल, मी या प्रकरणी कुठेही मागे जाणार नाही, यावर तर लक्ष ठेवावं लागेल. ते काय करू, काही करू, आपल्याला काही देणं घेणं नाही त्या विषयाचं. काय करायचं ते करा. ते मॅटर दबलं, सगळे आरोपी सुटणार आहे टोटल. तुम्ही असं का म्हणताय? खरंच कॉम्प्रोमाइज झालंय तिथं? 100% तो विषय संपला. तिथंच माझ्यावर सुद्धा षडयंत्र रचलं गेलं जणू. मला लय माहिती येणार आहे आता 4-5 दिवसात. एखाद्या दिवस सोमवार संध्याकाळपर्यंत सुद्धा भरपूर येईल. कारवाई मराठा आंदोलकावर करायची, तेच षडयंत्राचा एक भाग आहे. तुमच्यावर कारवाई होईल? मी का जायला जलाल भेटतोय? पण तुम्हाला अशी का भीती वाटायला लागली? असं का वाटायला लागलं? बदनामीचं षडयंत्र. ते काय अटक करतात मला, ते काय अटक करतात. आणि कर चल, मी तयार आहे. लय षडयंत्र रचले जणू. गरीब मराठ्यांचं काम करायला निष्ठेनं हे कोणत्याच पक्षाला जवळ करत नाही, काय नाही, कोणत्या आमदार खासदाराला करत नाही. मी मूजितच नाही रे. तू किती षडयंत्र रचव, किती बदनामीचे षडयंत्र रचव, फडणवीस असू दे नाही तर कुणी असू दे, 7 पिढ्या येऊन दे, तरी मी भेट नाही, मूजित बी नाही. चल जाय तिकडे. षडयंत्र फिंद्र मराठ्याचंच कल्याण करणार. हे षडयंत्र फेडयंत्र रे, फक्त जरा माहिती येणार आहे मला, असं म्हणतोय मी. कोण आहेत, कोण होते, काय काय विषय ठरले. अहो लोक इतके चाभरे आहेत. तिथे 3 जण होते, चंद्रशेखर बावनकुळे, झोपेत नाही राहायचं. सुरेश धस आणि धनंजय मुंडे, असं त्यांनी 2-3 सगळ्यांनी सांगितलं. बदमबाई लोक लय चतुर झाले बरं आता, लय चतुर झाले. लय या भेटीत बरंच शिजलं. लय आनंद वाटतो आमच्या मराठ्यांच्या आमदाराला. येऊ मराठा समाज संपताना बघायनं आमच्या मराठ्याच्या आमदाराला आनंद वाटतो. खूप चांगल्या कुळात जन्म घेतला यांनी, की यांना मराठा संपावं असं वाटतं. षडयंत्रात सहभागी आहेत. पण धनंजय देशमुखने काल प्रतिक्रिया दिली त्यांच्या भेटीवर. त्यांचं म्हणणं असं आहे की मला त्या भेटीची काही घेणं नाही, अण्णांनी एक भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका ते शेवटपर्यंत फॉलो करतील असा माझा विश्वास. करतील ना, आम्ही कुठं काय म्हणतो. बेस्ट फॉलो करणार आहेत एकदम सगळं सोयीला. आता ते बावनकुळे साहेबाचं ऐकून जेलातल्या बी आरोपीला भेटून येते ना सगळ्या. काही हाई नाही, खायला प्यायला केळं फिळं आहेत का नाही, भजे फिजे जिलेबी फिलेबी, आता ते सगळं बघते ना, गोदाड्या सगळं. मग ते भेटायला का हरकत आहे? खून केलाय ना त्यांनी, भेटायला का हरकत आहे? पण दवाखान्यात भेटणं, जेलमध्ये भेटणं थोडा फरक आहे. नाही, काय फरक आहे त्याचा? त्यांच्यासाठी सारखंच हाटल्यासारखं ते काय नाही, ते जमतं. ते गुंडाला, क्रूर काम करणाराला सरकार चालवतो ना शेवटी. असं काय करता मग? निधी उपलब्ध करून देतो, निवडणुकीला पैसे देतो कचाकच. यांचे थोबड बंद कशामुळे आहेत? कामं देतात, हे करतात. मग काय करायचं? खुना मरणात मराठ्याची पोरं मेले. आपलं राजकीय करिअर तर घडण ना त्यांचं. सुप्रिया सुळेंनी पण आज असं म्हटलं की सुरेश यांना धस भेटले असेल, पण मॅनेज होणारा नेता नाही. मॅनेज होणारा नेता नाही. त्यांच्या तालमीतला आहे, त्यांना काय चांगले आहेत त्याचे सगळे. सारे एक गठ्ठा आहे ते. तुम्ही यांना साथ द्या, यांनी त्यांना साथ द्या, आम्हाला गरीबाला मराठ्याला संपवा. हे सगळे सारखेच आहेत, सगळे हे नमुनेबाजच आहे सगळे.